आज आपण कुठल्याही पूजेसाठी किंवा घराच्या सजावटीसाठी पाण्यावर दिवे कसे तयार करायचे हे आपण बघणार आहोत। या अगोदर तुम्ही भरपूर वेगवेगळे दिवे बघितले असेल, पण पाण्यावर चालणारे दिवे कधी पाहिले का? तर आज आपण येत्या दिवाळीसाठीच खूप सुंदर सुंदर पाण्यावरचे दिवे तयार करणार आहोत आणि ते सुद्धा खूप सोप्या पद्धतीने। हे दिवे भरपूर वेळ जळतो सुद्धा आणि खूप छान प्रकाश सुद्धा देतो। पाण्यावरचे दिवे आपण तयार करणार आहोत। तर आता इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि इथे काचेचे ग्लास घेतलेले आहेत, त्याच्याबरोबर मी काचेचे बाउल सुद्धा घेतले आहेत। तुम्ही असे ट्रान्सफर ग्लास सुद्धा घेऊ शकता, प्लास्टिकचे ग्लास घेऊ शकता। तर आता मी याच्या सगळ्यात मी पाणी भरून घेतलंय। बाउल ह्यासाठी घेतले कारण खूप सुंदर बाउल दिसतात। तर आता मी इथे कलरफुल असे, आपल्याला दिवाळी आहे तर कलरफुल छान छान असं पाहिजेच ना, त्यासाठी मी इथे कलर पेंट घेतलेला आहे। कलर टाकल्यामुळे खूप सुंदर सुंदर असे आपल्याला रंगीबेरंगी असे दिवे दिसतात आणि खूप सुंदर वाटतं ना दिवाळीमध्ये अशी सजावट, किंवा वेगवेगळे असे दिवे किती छान प्रकाश देतो। तर इथे मी जितके दिवे घेतले तितके मी आता वाती तयार करून घेतल्यात। त्यामुळे बघा आता ही प्लॅस्टिकची बॉटल आहे ना, मी अशी मध्ये कट करून घेतली आहे आणि त्याच्यानंतर त्याचे 4 भाग करायचे आहेत आणि हे बघा छोटे छोटे तुकडे आहेत ना, त्याचे गोलाकार असे आपल्याला करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर बघा हे जे औषधाची झाकणं असतात ना, ती झाकणं सुद्धा घेतली तरी सुद्धा चालतात, किंवा हे प्लॅस्टिकचे कंटेनर असतात ना, त्याची झाकणं घेतली आणि त्याच्यावर आणि ते गोलाकार असं कटिंग करून घ्यायचं। जसे दिवे असेल ना छोटे मोठ्या आकाराचे, तसे त्याप्रमाणे आपण कटिंग असं गोलाकार करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता हे प्लॅस्टिकचे जे आपण गोलाकार करून घेतलेलं आहे त्याला होल करायचं आहे। तर होल कसं तुम्ही सेफ्टी पिन असते ना त्याने करायचं आहे, किंवा कैचीने सुद्धा केलं ना तरी सुद्धा होतात, किंवा तुम्ही सुईने सुद्धा होल करू शकता। तर हे बघा आता आपण आहे ना वाती जे केलेले आहेत ते होलामध्ये असं टाकून घ्यायच्यात। त्याच्यानंतर आता आपली हे ग्लासामध्ये थोडीशी सजावट तर झालीच पाहिजे आणि सजावट केली तर खूप सुंदर दिवे दिसतात। त्यानंतर मी इथे वाती जे तयार केलेले आहेत ना, त्या वातीला थोडं थोडं तेल लावलेलं आहे। खाली तेल नाही लावायचं आहे, वरच्या भागालाच तेल लावायचं आहे आणि ह्या सगळ्या वातींना तेल लावून मी ग्लासामध्ये ठेवलेले आहेत। तर त्याच्यानंतर आहे ना थोडं थोडं अर्धा चमचाच मी ग्लासामध्ये टाकलेलं आहे। तुम्ही बघू शकता जरासुद्धा तेल जास्त घेतलेलं नाही, अर्धा चमचाभरच तेल टाकलेलं आहे। त्या वाती अशा मधोमध ठेवलेल्या आहेत आणि आता आपण वाती पेटून घेऊया। आता बघू शकता तुम्ही इतके छान आपले दिवे तयार झालेले आहेत। तर घरच्या घरी असे साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला दिवे तयार करता येतात। तर येत्या दिवाळीसाठी तुम्ही नक्कीच पाण्यावर चालणारे हे दिवे घरच्या घरी ट्राय करा। चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा।